विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डोंट आणि नॉट टू यांच्या रचना शिकणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, डू प्लस नॉट बरोबर डोंट असे होते, हे तुम्हाला माहीत आहे. त्याचबरोबर डोंट बरोबर नॉट टू दोन्हीचा अर्थ एकच आहे, परंतु वाक्यात उपयोग करताना आपण कशा पद्धतीने त्यामध्ये बदल होतो हे लक्षात घ्यायचं आहे. डोंट गो देअर, तेथे जाऊ नको. नॉट टू गो देअर, तेथे जायचं नाही. यानंतरचं वाक्य आहे डोंट ईट दॅट, ते खाऊ नको. नॉट टू ईट दॅट, ते खायचं नाही. अशा पद्धतीने या दोन वाक्यामध्ये आपल्याला फरक लक्षात येतो. त्यानंतर डोंट डू दॅट वर्क, ते काम करू नको. नॉट टू डू दॅट वर्क, ते काम करायचं नाही. डोंट टच मी, मला हात लावू नको. नॉट टू टच मी, मला हात लावायचा नाही. हा बदल तुमच्या लक्षात येतोय का? बर, हा बदल लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढील वाक्य आहे डोंट टेल मी एनिथिंग, मला काही सांगू नको. आणि नॉट टू टेल मी एनिथिंग, मला काही सांगायचं नाही. असं या दोन वाक्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतोय. त्यानंतर पुढील वाक्य आहे डोंट गिव्ह हिम एनिथिंग, त्याला काही देऊ नको. आणि दुसरं वाक्य आहे नॉट टू गिव्ह हिम एनिथिंग, त्याला काही द्यायचं नाही. दोन्ही वाक्याचा जवळपास अर्थ एकच होतो, परंतु त्यामध्ये लिहिताना बदल करायचा असतो. डोंट गेट मी अँग्री, मला राग आणू नको. आणि नॉट टू गेट मी अँग्री, मला राग आणायचा नाही. म्हणजे राग आणायसारखं मला बोलायचं नाही, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील वाक्य आहे डोंट मेक हिम क्राय, त्याला रडवू नको. नॉट टू मेक हिम क्राय, त्याला रडवायचं नाही. म्हणजे आपण एखाद्याला रडवतो, काहीतरी बोलतो, त्यावेळेस शिक्षक कुणीतरी आपल्याला म्हणत असतं त्याला रडवायचं नाही. अशा पद्धतीने नॉट टू मेक हिम क्राय असं वाक्य होईल. त्यानंतर डोंट ब्लफ, थापा मारू नको. एखाद्याला सवय असते थापा मारायची, काहीतरी मोठमोठ्या गप्पा मारायची, नाही का, काहीतरी चुकीचं सांगायची, तसं थापा मारायच्या नाही. नॉट टू ब्लफ, मग याला आपण म्हणतो थापा मारायच्या नाही. डोंट ब्लफ म्हणजे थापा मारू नको, आणि नॉट टू ब्लफ म्हणजे थापा मारायच्या नाही. डोंट बोस्ट, बडाई मारू नको. एखाद्याला सवय असते खूप मोठमोठ्या गप्पा मारायची, आमच्याकडे हे आहे ते आहे, काही जरी नसलं तरी काय करतो तो बडाई मारतो. मग त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं डोंट बोस्ट. नॉट टू बोस्ट, बडाई मारायची नाही. डोंट बोस्ट म्हणजे बडाई मारू नको, आणि नॉट टू बोस्ट म्हणजे बडाई मारायची नाही. असा फरक ह्या दोन वाक्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर डोंट शाऊट, ओरडू नको. नॉट टू शाऊट, ओरडायचं नाही. डोंट शाऊट म्हणजे काय, ओरडू नको. आणि नॉट टू शाऊट म्हणजे काय, ओरडायचं नाही. हे दोन्हीही सारख्याच अर्थाचे वाक्य आहेत, परंतु लिहिताना त्यामध्ये हा बदल लक्षात ठेवा. त्यानंतर डोंट वॉच टीव्ही, टीव्ही पाहू नको. आपल्याला घरचे नेहमी म्हणतात टीव्ही पाहू नको, आता बंद कर, नाही का. नॉट टू वॉच टीव्ही, टीव्ही पाहायची नाही. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं असतं की एखादी गोष्ट तू करू नको, हे करू नको, ते करू नको. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय असतं, ते करायचं नाही असं सजेस्ट केलेलं असतं किंवा असं सुचवलेलं असतं. म्हणून आता पुढील रचना आहे किंवा पुढील वाक्य आहे डोंट अफ्रेड, म्हणजे घाबरू नकोस. अफ्रेड म्हणजे काय, घाबरू नकोस. आणि मग दुसरं कसं होईल, मग नॉटचं वाक्य नॉट टू अफ्रेड, घाबरायचं नाही. डोंट अफ्रेड म्हणजे काय, घाबरू नको. आणि नॉट टू अफ्रेड म्हणजे काय, घाबरायचं नाही. घाबरायचं नाही.
मग हा फरक तुमच्या लक्षात आलाय का? हा, नक्की. आता पुढील वाक्य बघू. तुम्हाला प्रॅक्टिससाठी वाक्य देतोय, तुम्ही मला अर्थ सांगायचे पटापट. अर्थ सांगता येतील ना? सांगता येतील का नाही? हा, आता पुढील अर्थ सांगा. डोंट क्राय, डोंट शाय, डोंट लाय, खोटं बोलू नको, नॉट टू फ्राय, तळू नको, नॉट टू टेक, घेऊ नको, घेऊ नको, नॉट टू फाईट, लढू नको, डोंट लाफ, नॉट टू बाय, विकत घेऊ नको, नॉट टू लर्न, शिकायचं नाही, नॉट टू कॉल, बोलवायचं नाही, नॉट टू, डोंट स्लीप, नॉट टू ड्रिंक, नॉट टू चॅटर, चॅटिंग करायची नाही, हा बडबड करायची नाही, हा, नॉट टू हेल्प,